हॅलो, नमस्कार. किचन स्टारमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल मसाला डोसा. तर मसाला डोसा कसा बनवायचा तो पाहण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणे की सर्व नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील. आता मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये राई टाकलेली आहे, मोहरी टाकलेली आहे फोडणीला आणि थोडीशी हिरवी मिरची घातली, थोडंसं जिरं घातलं आहे. आता मस्त फोडणी तयार झाली. त्याच्यात थोडीशी हळद घालायची आणि मी एक बटाटे शिजवून घेतलेले होते. तुम्ही पाहू शकता, हे बटाटे शिजवून घेतले होते, छोटे छोटे कापून घेतले होते. आता हा बटाटा त्याच्यात मिक्स करून घ्यायचा, म्हणजे आपला झटपट असा मसाला तयार होतो. आता बटाट्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा बटाटा परतून घ्यायचा. खूप सोपा आहे मसाला बनवायचं, एकदम 2च मिनटात मसाला तयार होतो आपला. तुम्ही पाहू शकता बटाटा चांगला मॅश झाला आहे आणि आपला मसाला डोशाचा मसाला तयार झालेला आहे. याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची, म्हणजे एकदम खूप सुंदर असा मसाला आपला दिसतो. आता मसाला रेडी झालेला आहे. आता भाजी तयार झालेली आहे. मी एका साईडला डोशाचा तवा गरम करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण डोसा बनवणार आहोत. तर मी बाहेरचं रेडीमेडचं पीठ घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मी कसं डोसा बनवते. या प्रकारे डोसा मस्त असा मोठा असा डोसा बनवून घ्यायचा. गॅस आपला मीडियम ठेवायचा आणि आता ह्याला त्याच्या बाजूनी तेल सोडून घ्यायचं. थोडंसं डोशाच्या बाजूनी थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि मिनिटभर चांगला शेकून द्यायचा. साईडून आपोआप डोसा निघायला लागतो, तुम्ही पाहू शकता. आता याला पलटी मारायचे. खूप सुंदर असा डोसा तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण जो मसाला बनवला आहे बटाट्याचा तो घालायचा आहे आणि फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या प्रकारे फोल्ड करायचं आहे डोसा. मस्त असा आपला मसाला डोसा तयार आहे. खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही खाऊ शकता. अप्रतिम असा मसाले डोसा आपला तयार झालेला आहे. आता मी टोमॅटो सॉस बरोबर सर्व करत आहे. एकच नंबर आपला मसाला डोसा तयार झालेला आहे. आजचा हा मसाला डोसा तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद.